पुण्यातील हिट अँड रनची प्रकरणं वाढतच चाललेली आहेत। ही थांबायचं काही नाव घेत नाहीये। त्यामुळेच आता पालिकेचे कर्मचारी असतील, त्यासोबतच काही पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्यांच्याकडून थेट रस्त्यावर उतरून आता या रस्त्यांची पाहणी केली जाते। नेमकी काय कारणं आहेत, कशामुळे हे वारंवार हिट अँड रनची प्रकरणं घडतायत, या संदर्भाची माहिती जी आहे ती रस्त्यावर उतरून त्यांच्याकडून व्हिजिट केली जाते आणि अशा व्हिजिट्सच्या माध्यमातूनच ह्या त्रुटी ज्या आहेत त्या शोधल्या जात आहेत। नेमक्या कोणकोणत्या भागात तुम्ही आता व्हिजिट केली आणि काय त्रुटी याच्यामध्ये तुम्हाला आढळलं? आम्ही नेहरू स्टेडियम ते सेवन लॉज चौकामध्ये व्हिजिट केलेली आहे। हा पुण्यातला मुख्य रस्ता आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात अपघात होत असतात, लोकांच्या समस्या आहेत। तर त्याबाबत त्रुटी अशा आढळल्या की 24/7चं काम चालू आहे। त्या ठिकाणी खडी आहे जागेवर, त्यानंतर कुठं फुटपाथ तुटलेला आहे, कुठं 24/7च्या कामांचे पाईप आहेत, लाईट नाहीये, कुठेतरी ग्रेड सेपरेटरमध्ये अंधार आहे, त्यामध्ये सीसीटीव्हीचा प्रश्न आहे। याबाबत पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही प्रत्यक्ष व्हिजिट केलेली आहे, त्यांनी नोंद केलेली आहे व पोलिसांना याबाबत सूचना केलेल्या आहेत की आपल्याकडनं सुद्धा वाहतूक नियोजनाबाबत असेल किंवा आपले पोलिसांचे जे राऊंड असतील ते वाढवण्याबाबत सूचना केलेल्या आहेत। नक्कीच काही पालिकेचा